उप विभागीय पुलिस अधिकारी कार्यालय शाहदापुर शैलेंद्र देसले पुलिस निरीक्षक शाहदा इनको सेवा से निलंबित करो और पद से हटाओ। आदिवासी के बाजू लेने से तुम्हारे ऊपर महिलाओं का आरोप लगा के गुना दाखिल करके जेल के अंदर कर दूं, ऐसे पुलिस निरीक्षक शैलेंद्र देसले ने सामाजिक कार्यकर्ता वीरसा फाइटर्स और सुशील कुमार पाबरा सर को धमकी दी। वह पुलिस निरीक्षक शैलेश देसले ने धमकी दी आदिवासी महिलाओं को शिकायत न लेने, फरियादी आदिवासी व्यक्ति को लॉकअप में डालना, मराठा समाज के आरोपी विरोध में गुनाह दाखिल न करने का पुलिस निरीक्षक पर आरोप है। शाहदा आदिवासी महिलाओं की शिकायत को लेना, आपको जो करना है वो कर लो। महिलाओं को बुलाकर उनके ऊपर कलम का गुनाह दाखिल करके धमकी सामाजिक कार्यकर्ता को दी गई। इमलबाई मोती सिंग कडुबिल आम राहणार पिपाडा। आता या आमना गावमा एक मना डिक राहताल। आता तो आम्ही दारू पेना ना पेना। आता मग तक्रार बने तिला हा नतात मराठ हा न थांब तर घरनत मग हाने मारेन पै बाहेर लिगयत पै बाहेर लिगयत मग आम्हाला माहिती ना आता रातला कशाला येऊ थांब मग आता पोलीस स्टेशन मग उन्हात तर आता सांगा तुमने केस रातला येवा ना आतला बोशे रातला येवा ना रातला ती मग आमने केस काय दाखल करणार ना केस ना लेणं आमने मग काय आमना गरीब आदिवासीला काय असेच करता जायत का आणि पैसा बरे ना केस लेता जायत पैसा बरे ना गरीब पैसा ना रनात गरीब पैसा रनात ना रनात मग तिने काय जेलमा बठवा आता ये मग आपण बी सुधरी जावाला जो येत बाकी आदिवासी सुधरत ना। तुम्ही तक्रार लिहिली नाही म्हणून तुम्ही मोठ्या साहेबाकडे आले का? हा मोठा साहेबकडे। आदिवासी महिलांची तक्रार घेत नाही। तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, तुम्हाला कुठे जायचं ते जा। तुम्ही आदिवासी समाजाची बाजू घेत आहे म्हणून तुमच्यावरती मी कोणत्या तरी बाईचा 354चा गुन्हा दाखल करायला लावीन, अशा पद्धतीची मला धमकी व दमदाटी देणाऱ्या शहादा पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक शैलेंद्र देसले हे पोलीस ठाण्यामध्ये मनमानी कारभार करत आहेत। आदिवासींची तक्रार घ्यायला टाळाटाळ करत आहेत। ते फक्त मराठा समाजाच्या व्यक्तींचीच तक्रार घेत आहेत। जसं काय त्यांनी पोलीस ठाणा हे मराठा समाजाच्या लोकांसाठी ठेका घेऊन ठेवलेला आहे आणि जे तक्रारदार पीडित लोक आहे, ज्या माणसाला मराठा समाजाच्या 6 लोकांनी बेदम मारहाण करून जखमी केलेला आहे, जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे, अश्लील शिवीगाळ केलेली आहे, असं जबर दुखापत झालेल्या आमच्या आदिवासी व्यक्तीलाच जबरदस्तीने धक्काबुक्का करत त्यालाच लॉकअपमध्ये ठेवायला लावणाऱ्या जे पोलीस ठाण्याचा मनमानी कारभार करत आहेत, एका समाजाची बाजू घेऊन एकतर्फी कारभार करत आहेत, अशा पोलीस निरीक्षक शैलेंद्र देसले यांना तात्काळ यांच्यावरती गुन्हा दाखल करा, यांना तात्काळ सेवेतून निलंबित करा व यांना पोलीस निरीक्षक पदावरनं तात्काळ हटवा, या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या वीरसा फायटर संघटनेतर्फे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांना दिलेलं आहे। दिनांक 28 मार्च 2025 रोजी पिंपरडे येथील कृष्णा वाघ या आदिवासी माणसाला मराठा समाजाच्या 6 लोकांनी बेदम मारहाण केली आणि आमच्या आदिवासी महिलांना तुम्ही हे रांडा आहेत यांना कपडे काढून हाणा, अशा पद्धतीची लज्जास्पद आमच्या आदिवासी महिलांना वागणूक देऊन त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आला आणि आज दिनांक 29 मार्च 2025 रोजी जेव्हा हे पीडित आदिवासी लोक पोलीस ठाणे शहादा येथे तक्रार दाखल करायला आले, तेव्हा पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांनी आमच्या आदिवासी लोकांना सकाळपासनं दुपारपर्यंत जवळजवळ 3-4 वाजेपर्यंत त्यांना ताटकळत बसवत ठेवलं। या आमच्या आदिवासी बांधवांची ते तक्रार घेत नव्हते म्हणून आदिवासी बांधवांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की दादा आपली तक्रार घेत नाही आहे, म्हणून त्यांच्या सांगण्यावरनं मी जेव्हा
आदिवासी समाजाच्या आमच्या आदिवासी भगिनींची बाजू जेव्हा पोलीस निरीक्षकासमोर मांडत होतो तेव्हा हे जे पोलीस निरीक्षक हे माझ्यासमोरच जो आमचा पीडित व्यक्ती होता त्याला लॉकअपमध्ये त्याला जबरदस्तीने टाकायला लावलं. याचाच अर्थ हे पोलीस निरीक्षक हे एकतर्फी कारवाई करताय. आमच्या आदिवासी बांधवांवरती ते जबरदस्ती करत आहे. यांनी तक्रारदाराला न्याय देण्याऐवजी तक्रारदारालाच हे लॉकअपमध्ये टाकायला लावतात आणि आरोपी जे मराठा समाजाचे आहे त्यांना वारंवार वाचवण्याचा हे प्रयत्न करत आहेत. यापूर्वीही शिरूर दिगर येथील एका आदिवासी व्यक्तीला जबर मारहाण केली होती. त्या आदिवासी ज्याला मारहाण झाली होती त्यालाच यांनी लॉकअपमध्ये ठेवलेलं होतं. अशा पद्धतीच्या ह्या शहादा पोलीस ठाण्या हद्दीमध्ये वारंवार घटना घडत आहेत जिथं शैलेंद्र देसले पोलीस निरीक्षक हे फक्त आदिवासी समाजावरती अन्याय करत आहेत, मराठा समाजाची बाजू घेत आहे, मराठा समाजाच्या आरोपित व्यक्तींना ते वाचवत आहेत. आणि माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्ता जेव्हा आदिवासी भगिनींना आदिवासी पीडित व्यक्तींना मदत करायला जातो तेव्हा हे पोलीस निरीक्षक मलाच धमकी देतात की तुला कोणत्या तरी बाईचा तुझ्यावरती 354चा गुन्हा दाखल करायला लावतो. याचा अर्थ हा की पोलीस निरीक्षक पोलीस ठाण्यामध्ये आपल्या पदाचा मनमानी गैरवापर करत आहेत, आपल्या या पदाचा कायद्याचा दुरुपयोग करत आहेत, आदिवासी लोकांवरती अन्याय करत आहेत. माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला ते धमकी देत आहेत की तुझ्यावरती बाईची काहीतरी खोटी तक्रार दाखल करू. तर अशा अवस्थेमध्ये या शहादा तालुक्यात कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो. म्हणून असा जातीभेद करणारा, आदिवासींवर अन्याय करणारा, जो फक्त मराठा समाजाचीच बाजू घेणारा, मराठा समाजाचा ठेका घेऊन या पोलीस ठाण्यामध्ये कारभार चालवणारा शैलेंद्र देसले हा या पोलीस निरीक्षक पदासाठी लायक नाही. यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. म्हणून यांना तात्काळ पदावरून हटवा, यांना सेवेतून निलंबित करा अशी आम्ही मागणी केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे, यांना सस्पेंड केलं पाहिजे. अन्यथा आम्ही येत्या 8 दिवसामध्ये यांच्या विरोधामध्ये माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या कार्यालयासमोर आमच्या संघटनेतर्फे आणि आदिवासी समुदायातर्फे तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत. जय बिरसा, जय आदिवासी.